तुकाराम महाराजांचं काही तुझे वर्म हाती दिले सांगोनिया संती. देवा मला वर्म सापडलंय, तुझं रहस्य सापडलंय, संतांनी मला सांगितलंय. तुझे वर्म हाती, तू कसा सापडतोस याच्या युक्त्या मला कळाल्यात. दिले सांगोनिया संती, मुखी नाम धरीन कंठी, अवघा 60 पोटी. मुखी नाम धरीन कंठी, रात्र आणि दिवस कंठामध्ये नाम जप करील, हे एक रहस्य मला कळालं. आणि अवघा 60 पोटी, हृदयाच्या संपुटामध्ये तुला बांधून ठेवील रूपध्यानाद्वारे. नवविधा वेढीन आधी, नवविधा भक्तीनं तुला बांधून टाकील. नवविधा भक्ती येईल, जसं दास्य भक्ती, कांत भक्ती ही जी मी सांगितली ना, तो प्रकार येईल. नवविधा भक्तीच्या दोरीनं तुला बांधून टाकील. सापडलासी भाव संधी, भाव कालचा विषय येणार आहे खूप. म्हणजे भाव, भक्ती आणि नाम या 3 गोष्टी मला सापडल्या. तुका म्हणे बळीये गाढे, काळ काळ पाया पडे. अरे माझ्या घरी यम माझ्या पाया पडतो, यमधर्मराज. मला मृत्यूची भीती नाही, कारण मी बलवानांचा माणूस आहे, बलवान झालेलो आहे. आणि तुला कसं पकडावं याचं रहस्य कळालंय, लक्षात घ्या. सापडला संधी मग बळिया पडे बंदी. तो भावचे भाव सांगितले ना अलाहाबाद नंतरचे, त्याच्यात परमात्मा सापडला की तो बंदी होतो हृदयात घालायला. लक्षात घ्या तुकारामांचे अभंग. सापडला संधी मग बळिया पडे बंदी. किती तू बलवान असो, बंद त्याला आपल्या जेलमध्ये, ह्या आपल्या हृदयाच्या जेलमध्ये टाकता येतं. काळ गुलाम करी सलाम, तुक या घरी हिराब तू. अरे काळ सलाम करतो माझ्या दरवाज्यावर येऊन, यमराज, आणि माझ्या घरी काम करतो. म्हणून तुकाराम म्हणतात मला काही नको. काय ते विरक्ती न कळेची आम्हा. ज्ञानयोगामध्ये विरक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे. लक्षात घ्या, भक्तीमध्ये ॲटोमॅटिक नाव नाही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट होतात, तुम्हाला मागे जायची गरज नाही. प्रेमामध्ये आपोआप मिळतं. काय ते विरक्ती न कळेची आम्हा, जाणो एक नामा विठोबाच्या. अरे माहीत नाही का, सगळे शब्द दिलेत बरं का तुकारामाने. माहीत नाही, हे जनरल लोकांकरता सांगितलं. अरे नाही तुम्हाला विरक्ती कळाली, नाम कळतंय ना, विरक्ती येईल तुमच्या घरी. काय ते विरक्ती न कळेची आम्हा, जाणो एक नामा विठोबाच्या. नाचेन मी सुखे वैष्णवांच्या मेळी. बस एकच करायचं, खूप नाचायचं भजनात. आताचे नाचतात का सांगा. वैष्णवांच्या मेळी दिंडी टाळ घोळी आनंदे या. दिंडीमध्ये नाचेल, टाळ घोष घोळ सगळं करेल आणि आनंदानं नाचेल. शांती क्षमा दया हे मी काय जाणे. म्हणजे माहिती आहे बरं का सगळं. शांती दया क्षमा करुणा सगळं, अहिंसा निर्माण झालं पाहिजे म्हटलं नाही का. पण देवा मला काही कळत नाही. विठ्ठल कीर्तने वाचून या. मला एकच कळतं, तुझ्या नामाचं कीर्तन करावं. मग शांती झाली का तुझ्यामध्ये, तू विचारशील परमात्मा, दया आली का, आहे मला ते काही कळत नाही. आहे की नाही तू पहा. नाचणं एवढं मला माहिती आहे.
कासया उदास होऊ देहावरी अमृत सागरी बुडूनिया. पा कासया उदास होऊ देहावरी. कशा करता देहाला उदास करू? सगळेजण संत देहाला मारा, देहाचा हे करा, दमन करा, इच्छा दमन करा, शरीराला फार हे करू नका. कासया उदास होऊ देहावरी अमृत सागरी बुडोनिया. अरे मी अमृत सागरात प्रेमाच्या इतका बुडालो, अमृत स्वरूप आहे, मला गरज नाही त्या देहाचं हे करण्याचं. कासया एकांत सेवूतया वना. कशा करता मी एकांतात जाऊ? तुला मिळवण्याकरता? आनंद या जना माझी असे. पहा, आनंद या जना माझी. अरे जनता जनार्दनामध्ये जो आनंद आहे राहण्यात, तो वनात नाहीये, आणि मी याच्यातूनच जाणार. लक्षात घ्या, प्रापंचिका करताय, आम्हाला वेळ मिळत नाही. कसं आहे, परमात्मा आता हे कोणी निर्माण केलं जगत? परमात्म्याने. कोणासाठी? आपल्यासाठी. कशा करता? आपण वाचलो पाहिजेत, आणि नंबर 2 देव प्रगटला पाहिजे. काल मी तुम्हाला खूप सांगितलं, आपण वाचण्याकरता परमेश्वर किती खटपट करतो, पण तो प्रगटला पाहिजे हे आपल्या लक्षात येत नाही, म्हणून तो वाचवतो. अरे इतका जन्म फिरू नको, आता तू माझ्याकडे वळ, माझ्याकडे पहा. परमात्मा प्रत्येक, आता तो दिसत नाही, अदृश्य आहे. अदृश्य परमात्मा दृश्यामधून शोधायचा आहे. दृश्य वस्तुमानातून दृश्य दिसणाऱ्या वस्तूमध्ये शोधायचं आहे. लक्षात घ्या, वाक्य माझं स्पेसिफिक वाक्य आहे. जगातल्या दृश्य दिसणाऱ्या वस्तूमधून शोधायचं आहे. झाडाच्या प्रत्येक पान दिसतंय त्याच्यात शोधायचंय, त्याच्या रंगात शोधायचं आहे. मोसंबीच्या प्रत्येक कणाच्या रसात शोधायचं आहे. तू कसं घातलंस आणि तूच बनलास रस. प्रत्येक दृश्य दिसतं त्याच्यात शोधायचंय. प्रत्येक वस्तू दिसते, वस्तूमध्ये जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. प्रत्येक वस्तू, विषय, व्यक्तीमध्ये त्याला शोधा. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, आनंद या जना माझी असे. ते दुःख देवत हो आपल्याला जनता जनार्दन, पण आपण आनंद मानायचा आहे. अरे प्रभूचं साम्राज्य उभं आहे, त्याला सोडून कुठे निघालात तुम्ही? प्रभूंनी निर्माण केलेली ही सृष्टी, तिच्यामधून प्रभू शोधायचा आहे. तुका म्हणे मज आहे हा भरवसा, विठ्ठल सारीसा चालत से. मला भरोसा आहे की विठ्ठल नामानेच मी पुढे सरकणार आहे. हेची भक्ती हेच ज्ञान, एक विठ्ठलची जाण. ज्ञानेश्वरांचा अभंग. हेची भक्ती हेची ज्ञान, एक विठ्ठलची जाण. तुका म्हणे आम्ही देह उपकारे. अरे देहाचे उपकार माना. ईश्वराने हा देह दिलाय, ईश्वर मिळण्याकरता दिलाय, भोग भोगण्याकरता नाही. जिवंत राहायचं एवढेच भोग भोगायचे. केवळ ईश्वराने स्वतःच्या निर्मिती या देहामध्ये त्याची होते म्हणून दिलाय. म्हणून उपकार म्हणा. गाऊ निरंतर नाचो लागो. अरे निरंतर नाचा आणि निरंतर गा, तुकाराम महाराज म्हणतात. ही भक्ती. आता एकेका संताचं सांगू लागलो कठीण व्हायचं. कुठंतरी एक थोडंसं स्लाईड करायचं आणि पुढे सरकायचं.
अमृतो भवती तृप्तो भवती. ब्रह्मानंदाची वाढ होत नाही, पण भक्ताच्या प्रेमाच्या आनंदात फूक तहान कायम असते. प्रतिक्षण वर्धमान, प्रतिक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वर्धमान होत राहतं ते प्रेम. प्यारी जू को रूप मानो प्यास ही को रूप है. प्यारी जू को रूप मानो प्यास ही को रूप है. प्रेमात पूर्णता, पूर्णिमा होत नाही. आता मी प्रेमाचा ढेकर द्यायलो असं कोणी म्हणेल का? प्रेमात तृप्ती नाही, प्रेमात पूर्णता नाही, आणि पौर्णिमेसारखा चंद्रमा निघत नाही. लक्षात घ्या, प्रतिक्षण वर्धमान, नित्य नवा. चंद्रमा जसा कलेने वाढतो तसं याच्यात असतं. प्रतिक्षण वर्धमान आमचा अर्थ. इंद्रिये मन बुद्धी न मरता अमर आनंद अनुभूती घेतात. ज्ञानयोगामध्ये इंद्रिय बुद्धी मन मरून टाकायचं म्हणतो आपण, इच्छाही मारायच्या. याच्यात काय म्हटलं? याच्यात नियमच नाही भक्तीमध्ये. इंद्रिय मन बुद्धी मारायचंच नाही, पण अमर आनंदाची अनुभूती घ्यायची, आनंदाची. हीच ती अमृत स्वरूपा भक्ती. संसारात राहून, दुःखाच्या सागरात राहून आनंदाचे तरंग अनुभवणं आणि प्रतिक्षण वर्धमान होत जाणं, ह्या भक्तीचा धडा आहे. याला अमृत स्वरूपा भक्ती म्हणतात. अमृत स्वरूपा भक्ती प्रतिक्षण वर्धमान झाली पाहिजे. आपलं सांगा, आळंदीला प्रेम असतं, साधनेवर तेवढं नंतर राहतं का? डिशूम, बॅटरी डाऊन. आपल्या बॅटऱ्या नेहमीच डाऊन असतात. एखाद्या वेळेस एखादं लेक्चर ऐकलं की अप होते, पुन्हा ऑफ होते, अप ऑफ. सकाळी पाहिलं तर बटन ऑफ, काही होत नाही. आपले बटन केव्हाही ऑफ होतात. काय भक्ती? अमृत स्वरूपा. अमृत सतत प्यावंसं वाटतं. अंतरंगातल्या भक्तीला अमृत स्वरूपा भक्ती म्हणतात. अंतरंगामध्ये भक्तीचा प्रवेश झाला प्राण मन बुद्धीमध्ये की तिला अमृत स्वरूपा भक्ती म्हणतात. आता बाहेरचा देव नाहीये, बाहेरचे दगड नाहीये, बाहेरचे शब्दही नाहीये. अंतरंगात शक्तीचं बोध व बहिरंगात प्रेमारूपी भक्ती म्हणतात. म्हणजे अंतरंगात भक्तीचा प्रेमाचा उदय झाला की त्याला अमृत स्वरूपा म्हणतात, व बहिरंगात एकदा प्रेम निर्माण झालं की त्याला प्रेमरूपा भक्ती म्हणतात. समोरच्या देवळातल्या मंदिरातल्या मूर्तीवर प्रेम निर्माण झालं, एखाद्या पुस्तकावर निर्माण झालं, बाह्य जगतातल्या वस्तूमध्ये प्रेम निर्माण झालं, त्याला प्रेमा भक्ती म्हणतात. प्रेम निर्माण झालं. पुन्हा पुन्हा बालाजीच्या तिरुपतीला टिबल टिबल जातात, 10-20 रुपये त्या देतात, पुन्हा उभा राहतात. अहो दर्शन झालं, तीनदा गेलो. का? भलेही स्वार्थाने जा, प्रेमरूपा. फार झालं त्याला काम प्रेमरूपा म्हटलं पाहिजे, पण प्रेमरूपा भक्ती म्हणूया. पण ही अमृत स्वरूपा भक्ती नाही. अमृत स्वरूपा केवळ अंतरंगामध्ये, हृदयामध्ये तो भगवान प्रगटला की मग मात्र प्रत्येक कणाकणात, नसानसात, श्वासाश्वासात त्याचे तरंग डोलायला लागतात. ते अमृत स्वरूपा. कारण डायरेक्ट तिथून येतात चेतन किरण आणि बाहेर प्रेम प्रगटतं. हो,
भागवत कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं, फक्त प्रेम प्रगटतं. अंतरंगातली ती अमृत स्वरूपा भक्ती प्रगट करण्याकरिता लागणारं बाह्य प्रेम उत्पन्न होतं, पण ते करीतच नाही ना. महाराज किती छान बोलले भागवत. बस तेवढ्या पुरतं तेवढं. नाचो गावो, नाचताना लोक पाहिले, गाताना पाहिले, भजन चांगलं बेस्ट वाटलं, घरी आले की ऑफ ते प्रेमाचं बटन, आतमध्ये काही नाही. बहिरंगात प्रेमरूपी भक्ती म्हणतात. ह्या 2 लक्षणी भक्तीने तो सिद्ध होतो, अमृत होतो, तृप्त होतो. बाह्य जगतामध्ये वस्तू, विषय आणि व्यक्तीमध्ये प्रेम उत्पन्न व्हावं आणि अंतरंगामध्ये अमृत स्वरूपा भक्ती प्रगट व्हावी. हे 2 एकत्र आले, लक्षात घ्या, हे 2 एकत्र आले. आता कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय अंतरंगा भक्ती प्रगटू शकत नाही, ज्ञानयोग झाल्याशिवाय प्रगटू शकत नाही. एखादाच भक्त असा असेल की अतिशय प्रेम घेऊन आलेला आहे, त्याला प्रेमरूप जर तो वागत असेल, बोलत असेल, चालत असेल, तर त्याला कर्मयोग आणि ज्ञानयोगाचे अनुभव ॲटोमॅटिक येतात. ॲटोमॅटिक येतात, फार कष्ट पडत नाही. म्हणून भक्तीला प्रेमाची जोड लावली. म्हणून आपण म्हटलंय बाप्पासाहेबांच्या याच्यात, बाप्पासाहेबांनी म्हटलंय भक्ती प्रधान कर्मयोग, भक्ती प्रधान बुद्धियोग, भक्ती प्रधान ज्ञानयोग आणि भक्ती प्रधान काय भक्तियोग. आता भक्ती प्रधान कर्म म्हणजे बाह्य कर्म करत असताना प्रेमाने ईश्वराचं म्हणून करणे, हे बाह्य प्रेम. मग व्यक्तीला बोलत असताना अरे ईश्वराचा अंश आहे, त्याच्यातनं ईश्वर शोधायचा आहे. त्याची आभा कोणाकोणामध्ये दिसते शोधायची. कुत्र्यामध्ये देखील असू शकते. जे जे बेटे भूत ते ते माणी जे भगवंत. कमी आयुष्यामध्ये लवकर फास्ट जायचं असेल तर भक्तीचं इंजन म्हणजे त्याला काय म्हणतात, डॉक्टर व्हायचं असेल तर प्रायमरलाच टिंकल टिंकल लिटल स्टारच्या वेळेसच मेडिकलचं इंजन टाकून द्यायचं. म्हणजे प्रायमर आणि मेडिकल बरोबर चाललं पाहिजे. लक्षात घ्या. अगोदरचे लोक काय करत होते, वैराग्य निर्माण झालं पाहिजे, मग जंगलात गेलं पाहिजे, उदास बसलं पाहिजे. त्या भानगडी नाही. उदास बसेपर्यंत आपण तर वरच जाऊ. ते सगळं अंगात येण्याच्या आधी कधी घ्यायचा हवा. म्हणून प्रेम, म्हणून आत्ताचे सायंटिस्ट म्हणतात इमोशनल कोशंट निर्माण झाला पाहिजे, त्याला प्रेम उत्पन्न झालं पाहिजे बाह्य विषयामध्ये. पोरग निस्त जर बुद्धीनं गेलं तर जमणार नाही. हृदय आणि बुद्धी एकत्र आली, प्रेम निर्माण झालं बाह्य विषयामध्ये, तर त्याच्याने इमोशनल कोशंट होईल. आणि त्याला जरी अंतरंग अमृत स्वरूपा भक्तीची जोड झाली, आता तुम्हाला समजेल. इंटेलिजंट कोशंट म्हणजे फक्त प्रेम नाही, ध्यान लागलं पाहिजे. मग ध्यान लागण्याकरता काय पाहिजे, विचारचक्र बंद पाहिजे, एक काम एक विचार झालं पाहिजे, साक्षी भावाचा प्रयोग जुळला पाहिजे, चर्वंतर्पण जुळलं पाहिजे, मन शांतीचे प्रयोग जुळले पाहिजे, विकार कमी झाले पाहिजे. हे टेक्निकल गोष्टी आल्या, ऑल टेक्निकलिटीज. नंबर 2, मग पुढे काय दुसरा भाग येतो, इमोशनल कोशंट. इमोशनल कोशंट म्हणजे ज्याच्या इमोशन म्हणजेच भावना, प्रेम. प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. कशाप्रती, बाह्य प्रेम बाह्य वस्तू विषयासाठी असतं. भले परमेश्वराचं रूप फोटो असेल, मूर्ती असेल, बाह्य आहे ना, जड वस्तूमध्ये आहे ना, जडत्व आहे ना, त्याच्यात प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. मग आपण बराच वेळ झाक्या
म्हणून देवावर कपडे इतके सुंदर बसवतात की त्या झाकीमुळेच आपण हजारो रुपये खर्चून जातो कपडे पाहायला. काही काही देवाच्या याच्यात हिरा असतो इथं बसलेला, तेच पाहायला चेंगराचेंगरी होते. हिरा, अरे हिऱ्यासारखा देव पाहत नाहीत, हिरा, त्याचा कपडे, झाक्या. म्हणजे काय? मग कपड्यावर प्रेम झालंय ना.